कोल्हापूर शहरालगत जवळपास 12,000 लोकसंख्या असलेलं प्रयाग चिखली हे गाव पंचगंगा नदीच्या पुराच्या विळख्यात नेहमी सापडणाऱ्या या गावात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी 1919 साली पहिली मराठी शाळा सुरू केली। या गावातील जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी प्रयाग चिखली ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय। नमस्कार, मी रविराज, तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आत्ता आलो आहे कोल्हापुरातील प्रयाग चिखली या गावामध्ये आणि खरं तर प्रयाग चिखली हे गाव पंचगंगेच्या महापुरानं वेढलेलं गाव म्हणून ओळखलं जातं। मात्र यावर्षी या गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे जे नागरिक आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये टाकतील त्यांचा घरपाळा माफ करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। या संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी या गावचे सरपंच रोहित पाटील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। सर, पहिल्यांदा तुमचं स्वागत तारा न्यूजमध्ये। खरं तर आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, काय सांगाल या निर्णयाबद्दल? कारण की सध्या जर बघायला गेलं तर खाजगी शाळांमध्ये पालकांची आणि मुलांची ओढ लागलेली आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेची संख्या मोठ्या प्रमाणात घट होत चाललेली आहे। जर यावर्षी आम्ही जर हा उपक्रम नाही राबवला तर पुढच्या वेळी त्या शाळेला कुलूप लागते की काय अशी आमच्या मनात भीती निर्माण झालेली आहे। त्यामुळं हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। खरं तर तुम्हाला ही संकल्पना नेमकी कशी सुचली आणि जे ग्रामपंचायत सदस्य होते किंवा गावकऱ्यांचा पाठिंबा कशा प्रकारे मिळाला? सोलापूरमधील एक ग्रामपंचायतीने 50% सवलत दिलेली आहे। मग आमचं या ग्रामपंचायत मिटिंगमध्ये ठरलं की आपण 100% सवलत देऊया। नवीन येणाऱ्या ॲडमिशन जे होणार त्यांना 100% घरफाळा देऊया। त्या हेने का होईना पण ॲडमिशन मुलांची जिल्हा परिषदेत शाळेत वाढावीत यासाठी आम्ही हे नियोजन लावलेलं आहे। खरं तर आपला गाव म्हणजे पूरग्रस्त भाग आहे आणि याला फंडिंग देखील कमी प्रमाणात मिळतं। तुमच्या महसुलावर याचा कुठेतरी परिणाम होणार, कसं साधणार तुम्ही? आता काल जसं सांगितलं तसं की भरपूर लोकांचे मला फोन येत आहेत। आता आमच्या गावामध्ये एक 4-5 RTO अधिकारी आहेत, IPS अधिकारी आहेत, त्यांचे फोन आले आहेत की कोणत्याही स्वरूपाची रोहित मदत लागली तर आम्ही सहकार्य करायला तयार आहे। म्हणजे गावात अशी भरपूर संख्या आहे की ती आम्हाला ती सहकार्याच्या भावनेतून मदत करायस पुढे येत आहे। ते RTO असतील किंवा पदाधिकारी असतील, ही आमची ही वर्गणी घ्या। आता पॉलिटिक्समधले जे आहेत नेत्यांच्या जवळ ते त्यांची थोड्यांची आम्हाला मदत मिळते की 25 बेंच आमच्याकडून आहेत। म्हणजे फुल ना फुलाची पाकळी लोक आम्हाला सहकार्य करत आहेत। पण आमची इच्छा आहे की मुलांचे तसे ॲडमिशन त्या प्रमाणात जर झाले तर आम्हाला ते बरं वाटेल। प्रयाग चिखली गावातील आपल्या गावातील शाळेला एक ऐतिहासिक परंपरा आहे, 100 वर्षापेक्षा जास्त जुनी शाळा आहे। कशी कालांतरानुसार जिल्हा परिषद शाळेची कशी डेव्हलपमेंट झाली आणि दुसरीकडे म्हणजे जे प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांचा कल वाढतो आहे, पालकांचा आपल्या पाल्याला टाकण्याचा कल वाढतो आहे, या शाळेमध्ये येण्यासाठी काय विशेष आणखीन प्रयत्न तुमचे असणार? आणखीन प्रयत्न म्हणजे कसं आहे, जितकी मुलं तेवढे शिक्षक, असं अंगणवाडी म्हणा किंवा जिल्हा परिषद शाळेचे ते रूल आहे। त्यामुळे जेवढी संख्या वाढेल तेवढी शिक्षकांची संख्या वाढेल आणि नक्कीच मग शिक्षणाचा दर्जा नक्कीच पुढे तो वाढेल। शाळेबद्दल नेमकं काय खास आहे या? शाळेबद्दल खास म्हणजे जिल्हा परिषदेची शाळा 1ली ते 4थी ज्यांचं शिक्षण झालेलं आहे अशा लोकांना पुढे MBBS म्हणा किंवा कोणती परीक्षा असली तर किमान 3% आरक्षण आहे। म्हणजे याची पुढे त्या मुलांना फायदा आहे। भरपूर लोकांना याची कल्पना नाही आहे। ज्यांना बऱ्यापैकी कल्पना आहे ते त्यांची म्हणजे शिक्षण मुलं तिथंच करतात, पण भरपूर प्रमाणात पुढं देखील त्याचा फायदा आहे या शाळेत शिकलेल्याचा। त्यामुळे आमची इच्छा आहे की आमच्या बॉडीची सरपंच सर्वांची की इकडे जास्त कल लोकांचा असावा, शाळेकडे या आणि पुढे त्यांचं सर्वसामान्यांना कमी पैशात म्हणजे आता काय आपण घरफाळा माफ केल्यामुळे काहीच पैसे नाही आहेत, त्यामुळे त्यांना मदत होईल, सहकार्य होईल आणि पुढं मुलांचं भवितव्य चांगलं होईल त्यांचं। कुठेतरी मराठी शाळांचा दर्जा घसरला आहे, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा घसरला आहे, हे म्हणलेलं हे योग्य आहे की अयोग्य आहे आत्ताच्या कंडिशन? नक्कीच योग्य आहे। दर्जा घसरला आहे म्हणजे काय झालं आहे, खाजगी शाळा आहेत, इंग्लिश मिडियम म्हणा, मराठी मिडियम म्हणा, ते आता तसं बोलणं योग्य दिसणार नाही, पण खाजगी शाळांच्याकडे कल जास्त आहेत। कारण की त्यांचे गॅदरिंग फंक्शन म्हणा मोठ्या प्रमाणात ग्राउंडवर घेतले जातात किंवा कुठेतरी हॉलला घेतली जातात, जो दाखवण्याचा प्रयत्न करतात। त्याच्यामुळे लोक जरासं भावून जातात आणि तिकडे त्यांचा ओढ निर्माण होतो। पण जर शिक्षण आणि खेळ जर आपण वेळ दिला जिल्हा परिषद शाळेला तर नक्कीच त्यांना पुढं स्कोप आहे आणि नक्कीच त्यांचा फायदा पुढं होईल त्यांना 100%।
या निर्णयाच्या तुम्ही हा निर्णय घेतला आहे, आजूबाजूच्या पण ग्रामपंचायत आहेत, काय असं म्हणजे त्यांचा देखील असा कल आहे का बाबा असं करण्याचा? नाही, मला आता एक ग्रामसेवकांचा पण फोन आलेला, कळ्याचे ग्रामसेवक नंदू मोरे म्हणून आहेत, त्यांचा फोन आलेला की आम्ही पण गावात ही योजना राबवत आहोत. मग ते कसं आहे, शेवटी हे मानधन आपल्याला घरफाळा कोणाचा माफ करता येत नाही का, अशी तरतूदच नाही आहे घरफाळा माफ करण्याची. त्यासाठी आम्ही सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य आमचे मानधन देऊन त्यातून आम्हाला ते कव्हर करायचं आहे. घरफाळ्याला माफ किंवा काय असे सरकारची कोणतीही तरतूद नाही. त्याच्यासाठी आम्ही आमच्या पगाराचं हे केलेलं आहे. आम्ही मग तुमच्या बॉडीचा किंवा कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या माध्यमातून तुम्ही वैयक्तिकरित्या हा खर्च उचलणार? हो, हा खर्च वैयक्तिकरित्या उचलणार, सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य. तर नक्कीच जिल्हा परिषद शाळेकडे पालकांचा कल वाढावा, आपल्या पाल्याला तिथं त्यांनी ॲडमिशन करून द्यावं यासाठी आणि जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी प्रयाग चिखली या ग्रामपंचायतीनं हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचा सरपंच रोहित पाटील यांनी सांगितले आहेत. तरी तारा न्यूजच्या माध्यमातून आपणाला देखील अशी विनंती आहे की जिथे जिथे ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीने अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी पुढे यावं आणि जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवाव्या. कॅमेरामॅन केतनसह मी रविराज, तारा न्यूज, कोल्हापूर. माझी एक मुलगी 6वीला आहे, ती पहिलीपासूनच इंग्लिश मिडियमला आहे. त्यामुळं आत्ता माझा मुलगा 4 वर्षाचा आहे. आत्ता 5व्या वर्षी ॲडमिशन हे आम्ही त्याचं पाडव्यालाच नाव अंगणवाडीमध्ये नोंद केलेलं आहे. आम्ही त्याचं शिक्षण हे मराठी शाळेतच आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतच करणार आहे.